मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेऊन जनतेला मोठा धक्का दिला। निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत असलं तरी आज दिवसभर या सर्जिकल स्ट्राईकचे साइड इफेक्ट पाहायला मिळाले। मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या। बँका आणि एटीएमही बंद होती। एरवी कायम वर्दळीचं ठिकाण असलेल्या एटीएम सेंटर्सवर शुकशुकाट पाहायला मिळाला। अनेकांनी काल 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा स्वतःजवळ ज्या होत्या त्या अकाउंटवर टाकण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळेस मशीन सुरू होतं, पण आता हे मशीन बंद ठेवण्यात आलेलं आहे। आज जी माहिती मिळते त्यानुसार बँका ज्या आहेत त्या अंतर्गत ओपन असतील, पण त्याच्यामध्ये ग्राहकांना व्यवहार करता येणार नाही असं सांगितलं जातंय। 500 आणि 1000च्या नोटा बाद झाल्याचा सर्वाधिक परिणाम टोल नाक्यांवर बघायला मिळाला। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबईतला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पुणे सोलापूर मार्गावरचे टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या। थोडी वाहतूक कोंडी झालेली आहे, परंतु टोल काही काना फ्री होत आहे, ते काही काना त्यापासून पैसे सुट्टे मिळत आहेत। त्यामुळे प्रवासी वर्गामध्ये एक वेगळा आनंद इथे दिसत आहे। काल रात्रीपासून लोकांनी आपल्या घरातल्या 500 आणि 1000च्या नोटा घेऊन सराफी दुकानांवर गर्दी करायला सुरुवात केली। घाटकोपरमध्ये तर रात्री दुकानांमधली गर्दी आवरण्यासाठी पोलिसांना बोलावं लागलं। आज सकाळी जळगावातल्या सराफ बाजारामध्ये भाव ठरवण्यातच 2 तास गेले। बाजार 11 वाजता उघडला। त्यातही सोन्याचा भाव कालच्या भावापेक्षा तब्बल 2000 रुपये वाढलेला होता। इकडे मुंबईत रोख पैसे देऊन म्हणजे 500 आणि 1000च्या बंद झालेल्या नोटा देऊन सोनं चांदी खरेदी करायची असेल तर 1 तोळा सोन्याचा भाव 45,000च्या घरात होता। तर कार्ड किंवा 100च्या नोटा देऊन खरेदी होणार असेल तर सोनं 32 ते 33,000च्या दरम्यान मिळत होतं। कोट्यवधीची उलाढाल जी आहे ती सकाळपासून होते आणि अनेक ठिकाणी कॅशच्या स्वरूपात 45 ते 50,000 किंवा त्याहून अधिक प्रति तोळे पैसे जे आहेत ते स्वीकारले जात आहेत अशी चर्चा एकूणच या भागात आहे। त्यामुळे नक्कीच याचे परिणाम जे आहेत, हा मोठा निर्णय झालेला आहे, त्याचे पडसाद जे आहेत ते बाजारावर उमटलेले अगदी सकाळपासूनच पाहायला मिळत आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाकडे होणाऱ्या वाटचालीनं जगभरातले बाजार कोसळत होते। त्या भारतीय सरकारनं काळ्या पैशावर सर्जिकल हल्ला केला, त्यामुळे रिअल इस्टेट आणि ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये पडझड झाली। दुपारच्या सत्रात बाजारातील अनेक सेक्टर्समध्ये चांगली खरेदी झाली, पण रिअल इस्टेटच्या शेअर्समध्ये कुठलीही फारशी रिकव्हरी दिसली नाही। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सकाळपासूनच रोखीचे व्यवहार ठप्प झाले, त्यामुळे जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। अनेक ठिकाणी व्यवहार दिवसभर ठप्प होते। नाशिक जिल्ह्यामध्ये मोठा हडकंप उडालाय। महत्त्वाचं म्हणजे नाशिकची इकॉनॉमी ही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे सकाळीच डाळिंब उत्पादक शेतकरी या ठिकाणी मार्केटमध्ये आता व्यवहार कसे करावेत हा प्रश्न इथं पडलाय। पेट्रोल पंपावर अनेकांनी आपल्या 500 आणि 1000च्या नोटा देऊन पेट्रोल डिझेल गाड्यांमध्ये भरून घेण्यासाठी झुंबड केली। पुण्यात नोटा खपवण्याच्या उद्देशानं अनेकांनी पंपावर गर्दी केली, पण 500 आणि 1000च्या नोटा संपवायच्या असतील तर पूर्ण किमतीचं इंधन भरावं लागेल असा निर्बंध पेट्रोल पंप चालकांनी घातला। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती। अचानकपणे बंद होण्याची साइड इफेक्ट वेगवेगळ्या ठिकाणी जाणवत आहेत। मुख्यत्वे पेट्रोल पंपावरती देखील अशा पद्धतीने म्हणजे एकाच वेळी आपल्या 500च्या 1000च्या नोटा खपवणे असो किंवा पेट्रोल पंपावरती झाल्यास सुट्टे करून घेणं असे प्रकार आपल्याला पेट्रोल पंपावरती पाहायला मिळतात। काही लोकांना तर 100 रुपयाचं पेट्रोल मागितलं म्हणून परत जाण्याची वेळ देखील आलेली आहे। काका, तुम्ही पेट्रोल भरलं का? नाही सर, भरायला पेट्रोल का बरं नाही भरलं? 500ची नोट होती, पण ते म्हणतात परत सुट्टी द्यायला पैसे नाही। तुम्ही मात्र काहीतरी 1000-1500चं पेट्रोल टाकलं, 500ची नोट परत घ्यायला देखील तयार आहे। 500ची नोट घ्यायला तयार आहे, कारण मला माहिती आहे की माझे 500ची नोट ब्लॅक नाही आहे, व्हाईट आहे आणि मी बँकेत जाऊन जमा करणार आणि मला पैसे मिळणार। एकूणच काय, काळ्या पैशाचा कॅन्सर रोखण्यासाठी सुरू केलेल्या केमोथेरपीमुळे राज्यभरात ते साइड इफेक्ट्स मात्र बघायला मिळाले। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।